नमस्कार. काल आपण ज्योतिष शिकण्याच्या प्रथम पातळीवर आलो होतो. आपला अशी चर्चा झाली होती की एखादं पंचांग कुठलं तरी आपण घ्यायचं आणि आपण त्याचा एक थोडा अभ्यास करायचा. आता महाराष्ट्रामध्ये कुठंही मराठी पंचांग जे आहेत ते किमान 7 ते 8 प्रकारचे मिळतात. सोलापूरचं दाते पंचांग आहे, कोल्हापूरचं लाटकर पंचांग आहे, कराडचं रुईकर पंचांग आहे, त्यानंतर पुण्याचं टिळक पंचांग आहे, मुंबईचं निर्णयसागर पंचांग आहे, मुंबईत मिळणारं ढवळे पंचांग आहे, नागपूरमध्ये मिळणारं महाराष्ट्रीयन पंचांग, असे अनेक पंचांग अजूनही मला माहिती नावं नसलेली अजून आहेत. परंतु अशापैकी कुठलंही आपल्याला उपलब्ध असणारं एखादं पंचांग घ्यायचं आणि आपण त्यामधून हे सगळं शिकायचं. तुम्ही ते आणलं असेल, जरा पाहिला असेल असं समजून मी आज पुढे जात आहे. आज आपण त्यातला पहिला भाग घेऊ. त्यातला पहिला भाग म्हणजे काय, तर एकूण ज्योतिषशास्त्रामध्ये काय केलेलं आहे हे संपूर्ण गणितावर आधारित आहे. म्हणजे काय, आपण इयत्ता 5वी ते 7वी पर्यंत गणित शिकलो, 8वी ते 10वी यामध्ये आपण बीजगणित शिकलो, त्यापूर्वीचं होतं ते अंकगणित. त्या गणितात तुम्हाला भूमिती नावाचा एक प्रकार थोडा होऊन गेलेला आहे. आपण कुठलंही गणित शिकायचं नाही, आपल्याला कुठली परीक्षा द्यायची नाही, आपल्याला कुठलं कॅल्क्युलेशन डोक्यात घ्यायचं नाही. इतकं सहज साध्य सोपं या पद्धतीनं आपण शिकायचं. आता त्यांनी काय केलेलं आहे, संपूर्ण विश्व म्हणजे त्यांनी हा जो परीघ दिसतो, जो गोल दिसतोय चक्र तुम्हाला, हे म्हणजे आपलं घड्याळ घरातलं असं समजा. ह्या घड्याळाप्रमाणे जर बघितलं आपण तर हे 360 अंश होतं. म्हणजे काय, याचे जर आपण बघितले तर आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. 4 भाग होतात. हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा आणि हा 90 अंशाचा, असे एकूण 4 भाग आपण शिकलोय. या 4 भागामध्ये आपण जर एकत्र जोडले तर हा झाला 360, 9 चौक 36, 360 अंश. मग हा जो 360 अंशाचा विश्व आहे, ह्या विश्वाचे आपण काय केलेत, आपल्या सोयीसाठी काही भाग केले. आता ह्या 360 म्हणजे हे घड्याळ आहे सरळ आपल्या मनाघरातलं. तर त्या घड्याळाचे आपण जर समान 4 भाग केले पहिल्यांदा, तर 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत हा एक काटकोन त्रिकोण तयार होईल. त्यानंतर 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत दुसरा काटकोन त्रिकोण तयार होईल. या 6 पासून 9 पर्यंत हा तिसरा काटकोन त्रिकोण तयार होईल आणि 9 पासून 12 पर्यंत हा चौथा काटकोन त्रिकोण तयार होईल. म्हणजे 4 काटकोन त्रिकोण झाले. आता या 4 काटकोन त्रिकोणाचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये हे जे वर्तुळ आहे ते एकूण 360 अंशाचं असतं, 9 चौक 36. मग राशी ह्या एकूण 12 आहेत. मग ह्या जर 12 असतील तर हे समान वाटप झालं पाहिजे, म्हणून ह्या 360 अंशाचे आपण समान 12 भाग केले. तर 360 भागिले 12, 12 एक्क 12 आणि 12 त्रिक 36, म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की 30 अंश म्हणजे एक रास येते. एका राशीचं साधारणपणे व्याप्त केलेलं क्षेत्रफळ जे आहे ते 30 अंश येईल. म्हणून या घड्याळातल्या 12 पासून 1 वाजेपर्यंतचा, म्हणजे आपल्या मिनिट काट्याप्रमाणे जर बघितलं तर 5 मिनिटाचा कालावधीसाठी घड्याळ जेवढं अंतर घेतं त्याला आपण 30 अंश असं म्हणणार आहोत आणि ते 30 अंश असतं. आपलं सगळं गणित इथं राशी, अंश, कला, विकला या प्रमाणात आहे. आता आपण बघा, पहिल्यांदा आपण राशी करणार, म्हणजे या 12 राशी. मग त्यानंतर त्याचा जो अंतराचा भाग आहे त्याला आपण अंश म्हणणार. आता ह्या अंशाचे अजून भाग केले की त्याला कला म्हणतात आणि त्या कलांचे काही भाग केले की त्याला विकला. आपण इतकं खोलात जाणार नाही, आपल्याला इतक्या बारीक गोष्टी बघायच्या नाहीत. मग आपल्याला काय बघायचं आहे, हे एक रास 30 अंशाची असते. म्हणजेच ह्या 12च्या 12 राशींना त्यांनी काय केलेलं आहे, 30 अंश म्हणजे एक राशी, एकूण 12 राशी. मग ह्या 12 राशी कशा आहेत, ह्या पहिल्या राशीला नाव दिलं त्यांनी मेष, दुसऱ्या राशीला नाव दिलं वृषभ, तिसऱ्या राशीला नाव दिलं मिथुन, चौथ्या राशीला नाव दिलं कर्क, 5व्या राशीला नाव दिलं सिंह, 6व्या राशीला नाव दिलं कन्या, 7व्या राशीला नाव दिलं तूळ, 8व्या राशीला नाव दिलं वृश्चिक, 9व्या राशीला नाव दिलं धनु,
ह्या 10व्या राशीला नाव दिलं मकर आणि 11व्या राशीला कुंभ आणि शेवटच्या 12व्या राशीला मीन. आता ही नावं कशी पडली असतील? तर ही नावं जी आहेत ती अशी सहज कोणीतरी कोणाला वाटलं म्हणून दिली असं नाही आहे. तर पृथ्वीवरून जेव्हा आपण आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला काही असे तारकापुंज दिसतात. आता इथं दिसणारे तुम्हाला हे तारकापुंज. आता हा तारकांचा पुंज दिसला. ह्याला कुठलाही प्राणी आकार असं काही नसतं. मग आपण आपल्या सोयीसाठी त्याला एखादा आकार देतो. मग आता हा मेष म्हणजे मेंढा. समजा एखाद्या व्यक्तीनं ह्याला असे 2 पाय, अशी बॉडी, त्याला असं चेहरा आणि असं शेपूट या स्वरूपाचं जर आपण त्याला एक चित्र काढलं तर त्याला आपण म्हणतो मेष किंवा मेंढा. मग आता हा मेंढाच कशावरून? असं काही नाही आहे. अशा डोक्यात मेष राशीची माणसं म्हणजे मेंढ्यासारखी म्हटलं, वृषभ राशीची माणसं म्हणजे बैलासारखी, असला समज करून घेऊ नका. या समजापोटी तुमचं वाटोळं काय होणार आहे? आपण चुकीचे समज करून घेणार आणि माणसांबद्दल चुकीचा अंदाज करणार. तसं काहीही होता कामा नाही. तर ते चित्रांना त्या ठिपक्याला एक विशिष्ट चित्र आहे असं समजलं गेलं का आपल्याला सोयीचं म्हणून. गावाची नावं कशी पडली असतील तशाच स्वरूपाचा हा प्रकार असेल. आपण त्या खोलात जाऊन आपल्याला डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. मग आता ह्या ज्या राशी आहेत ह्या सगळ्या ह्या 30, आता ह्या 30 अंशापासून वृषभ रास 60 अंशापर्यंत, 60 अंशापासून 90 अंशापर्यंत ही 3 नंबरची मिथुन रास, 90 अंशापासून 120 अंशापर्यंतची ही 4 नंबरची कर्क रास, 120 ते 150 सिंह रास, 150 ते 180 बरोबर अर्ध्या भागामध्ये कन्या रास. असंच इकडचं चित्र असेल. या स्वरूपाच्या ह्या राशी आहेत आपल्या तयार झालेल्या. मग आता ह्या राशी तयार झाल्यानंतर ह्या राशींचा आपण अभ्यास काय करणार आहोत? कोणती रास कशी, कोणती रास कशी याचा अभ्यास नंतर करायचा आहे. पण आपल्याला लक्षात येईल की वर्तुळाचे समान जर आपण 360 भाग केले तर या 360 भागांना मिळून आपण काय म्हणणार? 360 भागात 360 अंशाचे 12 समान भाग, त्याला आपण 30 एकाची राशी, 30 अंश म्हणजे एक राशी आहे. आता ह्या राशी झाल्या ठीक आहे. आता या राशींच्या बरोबर काय झालं तर आपल्याला राशींच्या पुढे जाऊन त्याच्या नक्षत्रांचा भाग बघावा लागेल. म्हणजे कुठला? नुसत्या राशी बघायच्या नाही. ह्या राशींमध्ये आपल्याला 4 भाग बघायचे. आपल्याला राशी करत असताना डोक्यात स्मरण व्यवस्थित ठेवायचं, पाठांतर करायचं नाही ह्यामध्ये. तर हे पाठांतर का करायचं नाही? तर आपल्याला हा जर भाग समजला तरच तो उपयोगाचा आहे. पाठांतर करून आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. कुठलीही परीक्षा द्यायची नाही. कोणासमोर कुठं डोळे बंद ठेवून सगळं फाड 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 बोलायचं असलं काहीही करायचं नाही आपल्याला. मग आपल्याला नेमकं करायचं आहे काय? तर याच्यामध्ये ह्या 12 राशीचे आपण 4 समान भाग केले. तर ह्यात हा पहिला म्हणजे थोडक्यात काय तर ही एक 3 मजली बिल्डिंग आहे. ह्या 3 मजली बिल्डिंगमध्ये ही मेष रास, सिंह रास, धनु रास ह्या एकमेकाखाली येतात. वृषभ रास, कन्या रास, मकर रास ह्या एकमेकाखाली येतात. मिथुन रास, तुळ रास, कुंभ रास ह्या एकमेकाखाली येतात. आणि शेवटी कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या एकमेकाखाली येणाऱ्या राशी. लक्षात घ्या ह्या सगळ्या 4 भागांचा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येईल ह्या 3 राशी मेष, सिंह आणि धनु ह्या एका जातीच्या आहेत. ह्यात जाती म्हणजे काय तर एका स्वरूपाच्या आहेत. त्यानंतर वृषभ, कन्या आणि मकर ह्या वेगळ्या जातीच्या, ही दुसरी जात आपण त्यात म्हणतो आपण. त्यानंतर मिथुन, तुळ आणि कुंभ ही तिसरी जात आणि कर्क, वृश्चिक आणि मीन ही चौथी जात. जात हा शब्द जो आहे तो एवढ्यासाठी वापरलेला आहे की या सगळ्यांच्या क्वालिटीज एकसारख्या असतात. या सगळ्यांच्या क्वालिटीज एकसारख्या, या सगळ्यांच्या क्वालिटीज एकसारख्या आणि या चौथ्यामध्ये क्वालिटीज एकसारख्या असल्यामुळे आपण त्याला 4 प्रकार म्हणतो. आता ह्या 4ही प्रकारामध्ये एकूण 360 अंशामध्ये आपण जर यांना विभागलं तर लक्षात येईल आपल्या की ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणून आपल्या ह्या प्रत्येक रास जर वेगवेगळ्या राशी अंशाकालाची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवता येतात. लक्षात ठेवतात म्हणजे काय? ह्या प्रत्येकाची चिन्ह आहेत. ह्या मेष राशीचं चिन्ह त्यांनी मेंढा दिलेलं आहे. ह्या वृषभ राशीचं चिन्ह त्यांनी बैल या स्वरूपाचं दिलेलं आहे.
त्या मिथुन राशीचं चिन्ह त्यांनी एक मुलगी आणि एक मुलगा बरोबर आहे. कुठं कुठं ते एकच मुलगी आहे. त्यानंतर हा कर्करास त्याला त्यांनी खेकडा दिलेला आहे. आता प्रत्यक्षात कर्करास त्याला इंग्लिशमध्ये कॅन्सर असं म्हणतात. काय कर्कराशीय लोकांना कॅन्सर असा वेड्यासारखा विचार करायचा नाही, कारण आपली उत्पत्ती वेड्यासारख्या विचारासाठी झालेली नाही. अजिबात तसला विचार करायचा नाही. कर्क राशीला त्यांनी ते चित्र त्यालाच तयार केलेलं आहे. त्यानंतर सिंह रास म्हणजे याला सिंह दिलेला आहे. कन्या रास याला एक मुलगी आहे. तुळ रास याला तराजू दिलेला आहे म्हणजे समतोल ठेवणारा. त्यानंतर वृश्चिक रास ह्याला एक त्यांनी काय केलं आहे, खेकडा दिलेला आहे. त्यानंतर धनुरास हा जो प्रकार आहे हा म्हणजे या धनुराशीमध्ये एक पुरुष आहे आणि त्याच्या खांद्यावरती एक असं धनुष्य घेतलेलं अर्धा माणूस आहे आणि अर्धा तो नाही अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. मकर रास ही एक मगर आहे. कुंभ रास खांद्यावरती एक घागर घेतलेला एक माणूस दाखवलेला आहे. आता दाखवताना असं असतं प्रत्येकाने त्याच्यावरून त्याचे अंदाज वेगवेगळे गेले. आणि मीन रास आलटून पालटून दोन्हीकडं दोन तोंड असलेली दोन त्यामध्ये मासे दाखवलेले आहेत. आता हे मासे काय ह्यांचा माशाचा संबंध काहीही संबंध नाही. आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बघितल्या तर आपलं लक्षात येईल की 12 राशी आणि ह्या 360 अंश आणि ह्या 360 अंशानंतर 12 राशींचा एकदा अभ्यास केला की जगातली सगळी माणसं फक्त या 12 राशीमध्ये आपण मोजलेली आहेत. आणि आजपर्यंत इतक्या वर्षात कधीही यात कुठेही बदल करायचं कारण आलेलं नाही. त्यामुळे हे 12 राशी आणि हे 360 अंशाचं वर्तुळ हे डोक्यात बसलं की आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या एकमेकाला जोडलेल्या राशी आहेत. मग नंतर आपण काय ह्याला असली नको त्याला तसली नको असा आपला जो समज असतो तो समज आपण स्वतः अभ्यास करून कमी करायचा. काहीतरी ऐक्यू माहितीवर आधारित असेल तर डोक्यात काहीतरी असं विष घालून ही असली ती तसली असते ह्याचं पटत नाही असला विचार कधी करायचा नाही. कारण प्रत्येक रास प्रत्येक नक्षत्र प्रत्येक शरण त्यांची प्रत्येकाची लग्नकुंडली ही प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरणार्थ मेष राशीची 10 माणसं घेतली आणि 10 जणांच्या 10 कुंडल्या घेतल्या तर प्रत्येकाच्या राशी एक असते पण प्रत्येकाची लग्नकुंडली वेगळी असेल. प्रत्येकाच्या लग्नकुंडलीचं नक्षत्र वेगळं असेल. प्रत्येकाच्या लग्नकुंडलीमध्ये असणारे ग्रह त्यांचं बलाबल वेगळं असेल. हे सगळं म्हणजे एका व्यक्तीचं वय 90 असेल दुसऱ्याचं 40 तिसऱ्याचं 30 चौथ्याचं 5 असेल. मग हे सगळे एक राशीचे एकसारखे असतील का? नाही. म्हणजे नुसत्या राशीवरून आपण असं चुकीचं गणित करून डोक्यात त्यांच्याबद्दल कुठलाही ग्रह करणं हा सगळा वेडेपणा ठरेल. त्यामुळे आपण फक्त राशींचा विचार करू आणि ह्या राशींचा विचार केल्यानंतर अभ्यास करू. आता ह्या राशी कुठं असतात काय तर ते अ व क ह डा नावाचं एक चक्र प्रत्येक पंचांगामध्ये असतं. पान कुठलं असेल याचा नंबर प्रत्येक पंचांगाचा वेगळा असेल. अनुक्रमणिकेमध्ये जा आणि अ व क ह डा असं चक्र असं शब्द कुठं असेल तो बघा त्याचा पान नंबर शोधा आणि मग त्या पानावर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बघा आणि त्याला क्रमाने नाव द्या. मेष रास त्याला 1 नंबर टाका. पेन्सिल न करा त्याला 2 नंबर टाका. मिथुनला 3 नंबर टाका. कर्कला 4 नंबर टाका. लक्षात राहत नाही म्हणून नंबर टाकायचे. सिंहला 5 नंबर. कन्याला 6 नंबर. तुळेला 7 नंबर. वृश्चिकेला 8 दिसेल असे मोठे टाका. धनु राशीला 9 नंबर. मकर राशीला 10 नंबर. कुंभ राशीला 11 आणि या मीन राशीला 12 असे 12 नंबर टाका. आणि एकदा हे नंबर टाकून झाले की मग स्मरण आहे का बघा आपल्याला की ह्या सगळ्या राशीचं स्मरण राहतंय का. डोळे झाकून एकदा चारीही ही 3 मजली बिल्डिंग समोर दिसते का आणि मग ह्या क्रमानं आपल्याला ह्या राशी दिसतात का असं एकदा बघितलं की त्या स्मरणात आपल्याला लक्षात येईल. एवढं केलं तर हळूहळू तुम्ही ज्योतिष शिकायच्या तयारीला आलेला आहात असं समजून आपल्याला ज्योतिषाची ही पहिली पायरी असेल. आपण एवढं डोक्यात ठेवूया 4 दिवस त्याचं स्मरण करूया. रोज त्या राशी लक्षात राहतात का बघूया आणि मग आपल्याला या अ व क ह डा चक्रामध्ये अजून काय काय आहे फार मोठं गौड बंगाल आहे पण ते हळूहळू शिकायचं. एवढं शिकता येईल. आज पुरतं आपण बघूया की आपल्याला राशी समजल्या. आता राशी समजल्यानंतर त्या कशा आल्या समजल्या त्यानंतर त्या क्रम समजल्यानंतर आपल्याला तो क्रम डोक्यात ठेवायचा. एवढं केलं तरी आजचं काम पुरे झालं. आज आपण एवढंच बघूया आणि थांबूया. पुढचे नक्षत्र त्याचं काय बघा हा पुढच्या भागामध्ये बघूया. आभारी.